ब्रेक पूर्वी शंतनू दीक्षितांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याला राम दोतांडे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे। त्यांनी इथपासून सुरुवात करूया की महाराष्ट्र राज्याची वीज निर्मिती सुद्धा वाढलेली नाहीये, इथपासून सुरुवात करा। मुळामध्ये एकतर आपला सोर्स काही केवळ महानिर्मिती राहिलेला नाहीये। आपल्याला जसे महानिर्मितीकडून वीज मिळते तशीच केंद्राच्या प्रकल्पातून वीज मिळते, तशी खाजगी प्रकल्पातून वीज मिळते आणि वेगवेगळ्या सोर्सेसमधून वीज मिळते। आणि महानिर्मितीची निर्मिती वाढलीच नाही असं नाही, त्यांचं परळी आलं, पारस आलं, आता खापरखेडा आलं, भुसावळ आलं, त्यांची निर्मिती वाढलेली आहे, बाकीची निर्मिती वाढलेली आहे। आणि त्यांचा जो मुद्दा होता की आपली कसोटी मे महिन्यामध्ये लागणार आहे, तर दीक्षित साहेबांनाही माहीत आहे की सध्याच्या काळामध्ये जी विजेची मागणी असते त्याच्यामध्ये तुमच्याकडे महानिर्मितीची गेल्या 6 वर्षांमध्ये वीज निर्मितीत वाढ झाली का? झाली ना। आपलं परळी आलं, पारस आलं, आता त्यांचे खापरखेडा, भुसावळ ते कमिशन झालेले आहे। हे प्रकल्प आणि हे संच झाले, त्याच्यातनं प्रत्यक्षात वीज निर्मिती किती झाली? संच सुरू झालेले आहेत, आकडेवारीनुसार संच सुरू झालेले आहेत, त्यांचे संच सुरू झालेले आहे। स्थापित क्षमता 500 मेगावॅटचे संच आहे, सुरू झालेले आहेत। प्रत्यक्ष वीज निर्मिती आपली झालेली अजून त्याच्यात नाही आहे, झालेली आहे। आता तुम्हाला किती झाली आकडे सांगा ना। ते म्हणताय 500 नाही, एक मिनिट आकडा सांगूया आपण। मगाशी तुम्ही एक आकडा सांगितलात, 4-5 वर्षापूर्वी वीज निर्मिती महाराष्ट्रात किती होती आणि आज किती आहे ते सांगतात। एक मिनिट दीक्षित तुम्ही शोधत बसू नका, मी सांगतो महानिर्मितीची जी एमएससीबीने नाही मी सांगतो सांगतायत। एक मिनिट भंडारी येतो तुमच्याकडे, सांगा दीक्षित। नाही मी सांगतो, माझ्याकडे पूर्ण डेटा आहे। 2007-2008 साली महानिर्मितीची वीज निर्मिती जी खरेदी केली वीज वितरण कंपनीने ती 48,257 मिलियन युनिट्स केली। 2008-2009 साली 44,000 मिलियन युनिट्स, 2009 आणि 10 साली 46,000 मिलियन युनिट्स, 10-11 साली 42,000 युनिट्स आणि 11-12 साली 43,900 मिलियन युनिट्स। युनिट्सच्या संदर्भामध्ये बरोबर आहे। आपण न्यूज मधले आकडे सांगता, आपण बघितलं, आपल्यालाही कल्पना आहे देशाच्या पातळीवर जी CIL जी कोल इंडिया कंपनी आहे त्यांच्याकडून महानिर्मिती कंपनीला 25% कोळसा कमी मिळतो। कोळशाचे बाकीचे प्रॉब्लेम आहेत त्यांचे, त्याच्यामुळे निर्मिती कमी झाली पण कॅपॅसिटी अवेलेबल झालेली आहे। नाही पण दोतोंडे साहेब, एक आता मान्य करा तुम्ही, यांनी 5 वर्षाचे आकडे दिले 2007 पासून, त्या आकड्यांवरून असं दिसतंय तुमचे असंख्य प्रश्न असतील, तुमच्या असंख्य समस्या असतील, मला त्याविषयी सहानुभूती आहे, पण वीज निर्मिती वाढली नाही हा जो त्यांचा दावा आहे तो खरा आहे। नाही परंतु ते पुन्हा मी सांगतो की तो त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा प्रश्न आहे। जर कोल इंडियाकडून कोळसाच त्यांना 25% कमी मिळणार असेल पण म्हणजे वाढली नाही ना, कॅपॅसिटी वाढली, पण तो कोळसा मिळाला तर वाढेल ना तिथे। पण म्हणजे यामध्ये तुमच्या सगळ्या वीज निर्मिती परंतु त्याचा काही दोष नाही, त्याच्यामुळं 25% वीज निर्मिती कोळसा त्यांना कमी मिळतो तर त्यांचा काय दोष असू शकतो? शंतनू दीक्षित हे पटतंय का तुम्हाला? ते म्हणतात आमचा काही दोष नाही, आम्हाला कोळसाच कमी मिळतोय। नाही पण मला हाच प्रश्न पडतोय की कोळसा कमी पडतोय ही काही आजची तक्रार नाहीये, पाणी कमी झालं त्याच्यामुळे काही संच बंद करायला लागले ही काही आजची तक्रार नाही। दरवर्षी या पद्धतीने वेगवेगळ्या अडचणी आपल्यासमोर येतच असतात आणि मला असं वाटतं की एक उत्तम वीज निर्मिती कंपनी असेल किंवा एक उत्तम वीज वितरण कंपनी असेल तर त्यांच्या यशाचं खरं गमक याच्यातच आहे की या अडचणींच्या पलीकडे जाऊन आपण स्वस्तातली आणि पुरेशी वीज कशी उपलब्ध करून घेऊ शकतो। आणि त्याच्यासाठी मला वाटतं की राज्याच्या बाहेर इतर अनेक एक मिनिट थांबा दोतोंडे साहेब, आपल्या राज्याच्या बाहेर इतर मला तेच म्हणायचं पण दुटोंडे साहेब की आपण ज्या इतर खासगी वीज प्रकल्पांवरती अवलंबून राहिलो त्याच्यातनं तरी आपल्या हाताला यश लाभतंय का? JSWचं जनरेशन सुरू आहे, आपल्याला अजिबात वीज JSWचं जनरेशन सुरू आहे, मध्यंतरी वर्धा पॉवर मधून मिळाली, मार्च एप्रिल पासून आपल्याला इंडिया बुल्स मधून मिळणार आहे, अडानी मधून मिळणार आहे। पण मला तेच सांगतोय दुटोंडे साहेब की मला सांगे की आपल्याला या सगळ्या प्रकारातनं दीर्घ मुदतीची दीर्घ पल्ल्याची जी वीज खरेदी करतोय त्याच्यातनं किती वीज मिळतेय? आपण जर का कायम या पद्धतीच्या मध्यम मुदतीच्या किंवा अल्प मुदतीच्या वीज खरेदीवरती अवलंबून राहिलो तर साहजिकच आपल्याला वीज खरेदीची किंमत ही खूप जास्त भरायला लागणार आहे आणि मग त्याच्यातनं जोपर्यंत आपल्याला पुरेशी वसुली होत नाही तोपर्यंत आपण वीज राज्य भारनियमन मुक्त करू शकत नाही, हीच परिस्थिती राहील। आणि मला असं वाटतं की खरा प्रश्न आपल्या पुढचा कळीचा हाच आहे
की रास्त दरातली दीर्घ पल्ल्याची वीज खरेदी आपण कशी करणार आहोत, मग ती महावीज निर्मिती कंपनीकडनं असेल किंवा इतर प्रकल्पातनं असेल, आणि त्याच्याशी आपल्या वीज क्षेत्राचं भवितव्य आज अवलंबून आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला ठाम उपाययोजना करायला पाहिजेत असं मला सांगायचं. दीक्षित साहेब, आपला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्यालाही कल्पना आहे की आपण दीर्घकालीन करार केलेले आहे आणि राहिला प्रश्न जो तुटीचा जो आहे आणि आपला जो शॉर्ट टर्म पॉवर परचेसबद्दल, अल्पकालीन वीज खरेदीबद्दल आपलं जे म्हणणं आहे, आपल्यालाही कल्पना आहे की त्याची गरज आज का आहे. कारण देशाच्या पातळीवर सध्या हवामानामधील बदलामुळं की आज एखाद्या भागामध्ये जर पाऊस पडला तर एजी पंपाची नाही दुतोंडे साहेब प्लीज, हवामान बदलाचा ह्याच्याशी संबंध लावू नका. तुम्हाला आज शॉर्ट आपण टर्म जी पॉवर साधारणतः परचेस ही लघु घ्यावीच मुदत लागणार मदतीची आहे. जी ती आज 15% देशाची गरज वीज होऊन खरेदी बसलेली आहे. करतोय. हो, पण ही तुम्ही शॉर्ट टर्म पॉवर परचेस जर का आपण महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाचा दाखला दिला किंवा केंद्रीय आयोगाचा किंवा नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरचा जर का दाखला दिला तर त्यांच्या म्हणण्यानुसार साधारणतः 5% पेक्षा जास्त प्रमाण हे या अल्पमुदतीच्या खरेदीचं असू नये असा त्यांचा नियम आहे. आणि आज आपण जर का बघितलं तर साधारणतः 15% वीज ही आपण या अल्पमुदतीच्या 4% वीज घेतो. 4% ह्याच्यात आपलं शॉर्ट टर्म अपयश पॉवर दडलंय परचेस फक्त असं आपल्याला 4% वाटत नाहीये. उलट आयोगाने आपल्याला जास्त परवानगी दिलेली आहे याची आपल्यालाही कल्पना अहो आहे. साहेब, ठीक आहे, हा आयोगाच्या तुमचा मतभेदाचा आदेशामध्ये मुद्दा आहे. आपल्याकडे वेळ मर्यादित आयोगाच्या की 5% आहे. आहे. शंतनू, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे लोकांपर्यंत आणि एका अर्थाने तो राम दोतोंडेंनी पण मान्य केलाय की आपली वीज निर्मिती वाढलेली नाही. दोतोंडे हे तर मान्य करा, 5 वर्षाचे आकडे त्यांनी दिलेले आहेत. माझा म्हणणं आहे की मी एकटा महानिर्मितीवर अवलंबून नाहीच आहे. माझ्या बाकी तुम्ही बाहेरूनही वीज विकत घेताय, पण आणि ती महागडी वीज असते असं नाही. ठीक आहे. मला माधव मंडळी तुम्हाला विचारायचं आहे, एकूण या चर्चेवरून, शंतनू दीक्षित तर एक्सपर्ट आहेत, या चर्चेवरून मला दिसतंय की राज्य लोड शेडिंग मुक्त करण्यासाठी जे दूरगामी धोरण पाहिजे ते राबवलं जात नाहीये असं तुम्हाला वाटतं का? नाही, यांनी एक विशिष्ट धोरण हे जाणीवपूर्वक राबवलेलं आहे. यांचा भर वीज खरेदीवर आहे. म्हणजे आपण दोतोंडे साहेबांकडून जे काही आता एवढं सगळं ऐकलं त्याच्यामधून एक गोष्ट आपल्याला ही लक्षात आली की मी हवी तेवढी वीज खरेदी करायला मोकळा, माझ्याकडे वीज आहे, म्हणजे मला बाजारात वीज मिळते. राज्याच्या वीज निर्मितीची परिस्थिती काय, स्थापित क्षमतेची निर्मिती काय, आपण किती वीज निर्मितीची क्षमता स्थापन केली आणि किती वीज निर्माण करतो याच्याबद्दल ते बोलायला तयार नाहीत. मग त्याच्यासाठी नाही, मी असं म्हणणार नाही झाली असेल अडचणी आहेत, कोळसा मिळत नाही, येतो कोळसा प्रवीण दरेकर येणार आहे तुमच्याकडे. नुसता कोळसा मिळण्याचा मुद्दा नाहीये. कोळसा मिळाला तर तो धुण्याचे ह्यांचे उद्योग आहेत ते वेगळे आहेत. परत वीज खरेदी करणं, आणि एकदा मी आपल्याला वाघे साहेब विनंती करेन की एकदा ह्या राज्यातल्या वीज खरेदीचा विषय बोर्डावर घ्या. अल्पमुदतीची खरेदी आणि दीर्घ मुदतीची खरेदी एकदा होऊनच जाऊ दे. तुमचं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं असं आहे की वीज निर्मिती करण्यापेक्षा चढ्या दराने, वाटेल त्या दराने वीज खरेदी करणं, ह्याच्यामध्ये अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळे नाटक सरळ आरोप करता. सरळ आरोप राम दोतोंडे, मी तुमच्याकडे येतो. मी अतिशय नम्रपणे यांचा जो आरोप आहे त्याबद्दल कुठेही चढ्या दराने वीज खरेदी केली जात नाही. आणि आपला जो एक गैरसमज आहे की सार्वजनिक क्षेत्रातली वीजेचे दर कमी असतात आणि खाजगीचे जास्त असतात, मुळात नव्याने जे प्रकल्प आलेले आहेत त्या सर्व प्रकल्पांचे दर आणि खाजगीचे दर फारसे वेगळे नाही आहे, उलट खाजगीचे कमी आहेत. आणि राहिला प्रश्न ह्या जे वीज खरेदीतला काही यांचं जे म्हणणं आहे, आमच्याकडं आम्ही सगळी वीज अतिशय पारदर्शक पद्धतीने खरेदी करतो, ई टेंडरिंगने खरेदी करतो आणि आम्ही आमच्या फायली याबद्दलच्या कोणालाही कधीपासून पाहिजे करून द्यायला तयार आहोत. तो अतिशय वेगळा विषय आहे. रतो साहेबांचा विषय जो तो अगदी वेगळा. त्यांनी इथून जाताना मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलंय त्याचं काय, ते अत्यंत वादग्रस्त पत्र आहे. त्यांचा जो विषय होता तो जे विद्युत नियामक आयोग आहे त्या आयोगाने त्या पत्रात काही तथ्य नाही, त्यांच्या मुद्द्यात तथ्य नाही असा निकाल आयोगाने दिलेला आहे. ठीक आहे. मला आता अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे यायचं आहे जो तुम्ही सुरुवातीला मांडला होता. अनेक मतभेदाचे मुद्दे आहेत, विरोधकांना मान्य नाहीये लोड शेडिंग मुक्त झालंय. नवाब मलिक, 1 मिनिट थांबा, तुमच्याकडे येतो आणि नंतर प्रवीण दरेकर यांच्याकडे जाणार आहे, नंतर सगळ्यांकडे मला जायचं आहे. मला नवाब मलिक हा प्रश्न आहे की सुरुवातीला जो मुद्दा मी मांडला की तुम्ही म्हणता लोड शेडिंग मुक्त झालं तरी मुंबई, पुणे आणि कोकण सोडलं तर महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये, विशेषतः ग्रामीण भागामध्ये अजूनही 5-5, 6-6 तास लोड शेडिंग चालतं. याचा अर्थ काय घ्यायचा की ही चलाक खेळी आहे, हा दावा चुकीचा आहे? काय म्हणाल तुम्ही, हे लोड शेडिंग कशामुळे होत आहे? नाही, असं आहे, मी निखिलजी सुरुवातीला बोललो जिथे वसुली कमी, गळती जास्त तिथे लोड शेडिंग आहे. म्हणजे फीडर वाईज ही लोड शेडिंग आहे, ही खरी परिस्थिती आहे. जे आपण क्षमता वाढवत नाही, जी चर्चा झालेली क्षमता म्हणजे इथे परली, पारस,
खापरखेडा भुसावळ 2000 मेगावॅटची क्षमता वाढवण्यात आलेली आहे. जी कामं प्रगतीपथावर आहे. येणारे 1-1.5 वर्षामध्ये 3500 मेगावॅटची क्षमता वाढ होणार आहे. आपण जे दीर्घ मुदत म्हणजे लॉंग टर्म जे कॉन्ट्रॅक्ट केलेले आहे जे खाजगी प्रकल्पामध्ये त्याच्यातून 5000 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. कधी मी आपल्याला होणार आहे? एकच बोलू कधी इच्छितो होणार आहे? की नवाब मलिक जरा हे ऐका आम्ही तरी, विलासराव जरा ऐका मुख्यमंत्री ना, असल्या- ऐका ना, ऐका. कधी होणार आहे, विलासराव कधी होणार आहे हे मुख्यमंत्री सांगतो. जरा असल्यापासून ऐका ऐकतोय ऐका 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 असं आहे की मी आपल्याला जबाबदारीने बोलू इच्छितो. या 1-1.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये 24/7 वीज लोकांना उपलब्ध राहील. Very good, very good. त्याला त्याच दिवशी नाही, एक कनेक्शन मिनिट. उपलब्ध राहील, शेतकऱ्यांना उपलब्ध राहील आणि अतिरिक्त वीज निर्मिती करून इतर राज्याला व्हेरी गुड, विकण्यासाठी वीज व्हेरी गुड. आपण या नवाब महाराष्ट्रामध्ये मलिक, मी निर्मिती तुमचं करू. अभिनंदन आणि करतो. दुसरा एक नवाब मलिक, एक मिनिट थांबा, एक मिनिट दुसरा थांबा. विषय. तुम्ही हे मान्य केलंय या क्षणाला की आज महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त झालेला नाहीये. हे तुम्ही मान्य केलंय. याचं कारण तुम्ही असं म्हणताय की आणखीन 2 वर्षांनी हे होणार आहे. याचा अर्थ आज हे झालेलं नाहीये. थँक्यू व्हेरी मच नवाब मलिक. प्रत्येक वर्षी 11% डिमांड वाढते. लॉंग टर्म प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. 20 वर्षाची प्लॅनिंग आमच्याकडे आहे. स्वस्त दराला वीज पाहिजे. आम्ही बोलू इच्छितो सर्वांना की आपण जैतापूरच्या प्रकल्प होऊ द्या. तो व्हायला खूप वेळ लागेल. पॉवर प्लांट तो इतक्या लवकर नाही होणार. 5000 मेगावॅट राज्याला भेटणार आहे. आपण या राज्यामध्ये येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये मागेल त्याला त्या दिवशी वीज या राज्यामध्ये आपण नवाब मलिक, 24/7 अभिनंदन. ची नवाब मलिक, तुम्ही फार उपलब्ध सत्य करून बोलताय. देणार आहे. अभिनंदन तुमचं. अजून 1-1.5 वर्ष लागणार आहे असं तुम्ही नाही सांगताय. स्वतःची वीज निर्मिती क्षमता बाबत मी बोलतोय. आजची गाडीला लोड शेडिंग नाही. जिथे गळती आहे लोक पैसे भरत नाही. बारामतीचं तिथे काय? गळती आहे. स्वतःची आपण अतिरिक्त निर्मिती नाही, क्षमता वाढवून मलिक साहेब, इतर बारामतीतलं राज्याला काय? विकण्यासारखी परिस्थिती या म्हणजे ते पैसे भरत नसतील तर त्यांना जे म्हणजे बारामतीतले तुमच्या पवार साहेबांच्या बारामतीतले लोक पैसे भरत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? लोड शेडिंग आहे. जिथे जिथे फीडर मध्ये वसुली आणि गळती जास्त आहे तिथे लोड शेडिंग आहे. लोकांनी पैसे भरले, गळती कमी केली, त्यांना 24 तास वीज आजच्या घडीला पण म्हणजे उपलब्ध होऊ बारामतीतल्या शकते. लोकांना पैसे क्षमता भरायची गरज वाढवून वाटत नाही. राज्यामध्ये खरेदी जे तुम्ही सांगताय शॉर्ट टर्म खरेदी हे प्रकार या राज्यात येणारे 1-1.5 वर्षामध्ये राहणार नाही. ठीक आहे, आपण मला कळलं. बरोबर बरोबर आहे. आहे. मी तुमचं निर्मिती पुन्हा करू. अभिनंदन आणि इतर करतोय राज्यांना कारण तुम्ही विकू. माझ्या बरोबर. प्रश्नाचं उत्तर निर्माण दिलंय. 1-1.5 वर्षांनी होणार आहे. आज लोड शेडिंग मुक्त झालेलं नाही महाराष्ट्र असं तुम्ही अप्रत्यक्षरित्या कबूल आहे, केलंय. आहे. प्रवीण दरेकर यावर खरेदी तुमची करून प्रतिक्रिया आहे. ऐकायला आवडेल मला. खरेदी करून आहे. प्रवीण दरेकर. निखिलजी, सर्वप्रथम सगळ्यांना 4-4 वेळा बोलायला दिलं. बरोबर आहे. तुम्ही जरा लांब आहात नागपूरला म्हणून वेळ लागतोय, पण बोला. दोन मिनिटं बोला. मला बोलायला बोला. द्या. निखिलजी, खरं म्हणजे पवार साहेबांचा वाढदिवस 12 डिसेंबरला साजरा झाला आणि पवार साहेबांना वाढदिवसाची भेट देण्याचं ही मंडळी बोलली होती आणि आता तांत्रिक कारणाने नैसर्गिक आपत्तीचं कारण करतायत. बरं, तांत्रिक अडचणींना उपाय काढण्याची जबाबदारी तुमची आहे आणि नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रावर काय आज आली नाही. आणि दुसरी गोष्ट, मला माझं राम दुतंडेंचं मला आश्चर्य वाटतंय. ते अधिकारी आहेत की त्यांच्यामध्ये दडलेला राजकीय पुढारी बोलतोय. मगाशी ते म्हणाले की बाबा उपाशी राहणार नाही, याचा अर्थ त्या ठिकाणी आम्ही रोजगार देणार. लहान मुलांना काय रोजगार देणार की ज्येष्ठ नागरिकांना रोजगार देणार? म्हणजे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी आपली शासनाची भूमिका मांडली पाहिजे. ते त्या ठिकाणी म्हणतात की वीज तयार केली नाही तरी तयार करायची गरज नाही, आम्ही घेऊ. मग महाराष्ट्रामध्ये भारनियमन करून राज्याबाहेर कशासाठी वीज विकता तुम्ही? आणि जर मग तुम्ही विकत वीज आणून भारनियमन करणार आहात, मग का आज केलं नाही? विकत घ्यायचं तुम्ही. मग तुम्ही वाटेल त्या दराने विकत घेणार, ग्राहकांवर त्याचा भुर्दंड पडणार आणि अशा प्रकारची वक्तव्य तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेसमोर करणार. माझा आजही दावा आहे की तुम्ही खोटं बोलताय. या 5 वर्षात एकही मेगावॅटचं युनिट या ठिकाणी राज्यामध्ये वाढलेलं नाही. आपण त्या ठिकाणी पूर्णपणे खोटं बोलताय. त्या ठिकाणी जो औद्योगिकचा ग्राहक आहे त्याला त्या ठिकाणी औद्योगिकच्या ग्राहकाला आपण पूर्णपणे भारनियमन मुक्त करू असं सांगितलं होतं. पहिला 8 दिवस त्या ठिकाणी होतं. 3012 पासून आपण करून सांगितलं, तेही आज त्या ठिकाणी झालेलं नाही. आणि त्यामुळे मला माहित आहे की अजितदादांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये मागण्यांवरील चर्चेत त्या ठिकाणी उत्तर देताना सांगितलं होतं की आम्ही त्या ठिकाणी आमचा ऊर्जा विभाग त्या ठिकाणी काम करतोय. कशासाठी? तर आम्ही NTPC कडून त्या ठिकाणी वीज घेऊ, खाजगी याच्याकडून घेऊ, महावितरणकडून गव्हर्नमेंटच्या घेऊ, आम्ही सहकारी साखर कारखान्यांच्या कोजनरेशन मधनं घेऊ, खाजगी याच्यातून घेऊ, अपारंपरिक ऊर्जातून घेऊ, आम्ही इतर ऊर्जा मार्गातून आम्ही वीज किती केलीत आपण?
द्या तुम्ही आकडेवारी महाराष्ट्रातील जनतेसमोर त्या ठिकाणी सांगा मला किती अशा प्रकारची वीज आपण घेतलीत आणि त्या नेटवर ठिकाणी उपलब्ध आहे. फार नियमन आपल्या नेटवर मंत्र्यांनी परवीन- बरोबर आहे. जो- दरेकर उत्तर देत आहेत राम तो पूर्ण दोतोंडे करण्याचं तुम्हाला. थांबा, माझं होऊ द्या. चार वेळा बोललात तुम्ही. हो, चार वेळा बोललात दोतोंडेला तुम्ही. उत्तर देऊ द्या ना. 1-2 मिनिटं बोलू द्या. नेट उघडून बघा दरेकर, नेटवर जा. हा देव माझ्या मुद्दे जाऊ द्या, मग त्यांना माझ्या ठीक आहे, मुद्दे बोला, जाऊ पूर्ण द्या. करा, तुम्ही कारण पूर्ण ते ज्या करा. आविर्भावात बोलतायत ना निखिलजी, ज्या आविर्भावात बोलतायत ना ती वकिली पण सफाईपणे करायला पाहिजे. त्या ठिकाणी चंद्रपूरचं खापरखेड्याचं वगैरे सांगतायत. काय अवस्था आहे आज तिकडे कोळसा मिळत नाही, त्या ठिकाणच्या उत्पादनावर त्या ठिकाणी निर्मितीवर परिणाम होतोय आणि या ठिकाणी आपण अगदी उजळ मात्याने महाराष्ट्रातील जनतेला बनवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. ही दुर्दैवी परिस्थिती आहे. निखिलजी मला सांगा, जर 24 तास वीज मिळत नसेल तर भारनियम कुठे दूर झालं? जी वीज देतात त्याचा व्होल्टेज काय, त्याचा पॉवर फॅक्टर काय असतो? मगाशी कोकणाचं आपण सांगितलं, पुणे, मुंबई, कोकण. आजही कोकणामध्ये जाऊन बघा काय दिवे लागतात का, त्यांना काय प्रकारचे त्या ठिकाणी क्वालिटी असते. फीडर वाईज आणि सर्व त्यामुळे अशा राज्यामध्ये प्रकारचं फीडर मध्ये करत वसुली नाही, असताना- तिकडेच भारनियमन आहे. ठीक आहे दरेकर मला माफ करा, माझा वेळ संपतोय. अहो, वसुली करायला अपयशी तुम्ही होताय ना. अगदी बरोबर आहे, वसुली बरोबर आहे. जबाबदारी कोणाची आहे? वसुलीची जबाबदारी शासन म्हणून कोणाची आहे? जेव्हा सत्ता तुम्ही हातात घेता तुमची जबाबदारी आहे ना ती. अगदी बरोबर आहे. मला सांगा राम दोतोंडे, आता तुम्ही उत्तर द्या. तुम्ही नाही, खूप अगदी महत्वाचा मुद्दा त्यांचा मांडताय की वसुलीची- तुम्ही असं वसुली- म्हणता की जे लोक पैसे भरत नाही तिथेच लोड शेडिंग होत आहे. वसुली करणं ही कोणाची जबाबदारी तेच आहे? अगदी खरं आहे त्यांचं. वसुली करणे आमचीच जबाबदारी आहे. परंतु मुळामध्ये यात जनतेचं जर सहकार्य मिळालं, कारण एप्रिल महिन्यामध्ये 5,000 फीडरपैकी 3,000 फीडर भारनियमनमुक्त झालेले होते आणि नंतर जे 900 फीडर भारनियमनमुक्त झाले ते जनतेने सहकार्य केल्यामुळं, आमच्या लोकांनी प्रयत्न केल्यामुळे ते भारनियमनमुक्त झालेले आहे. आणि उरलेले जे 1100 फीडर आहे तिथं सुद्धा लोकांनी जर आम्हाला जनतेने सहकार्य केलं, पैसे भरले, अधिकृत विजेचा वापर केला, आमचेसुद्धा तेच प्रयत्न आहे. म्हणून आम्ही यावेळी जिथं पैसे भरले जात नाही तिथं डिस्कनेक्शन करताना जाणीवपूर्वक होतं असं की एक वस्तू लक्षात घ्या की राज्यामध्ये 1.5 लाख ग्राहक आहे आणि आमची संख्या 40-50 हजार आहे. आम्ही इंडिव्हिज्युअल पोलिसिंग करू शकत नाही, एकेकाच्या मागं आम्ही जाऊ शकत नाही. म्हणून आता आम्ही डिस्कनेक्शन करताना ज्याची थकबाकी आहे त्याचं सरळ मीटर आणि तारा काढून आणणार, त्यांनी पैसे भरले की त्याला लावून देणार. आणि या पद्धतीने जे उरलेला भाग आहे तिथं सुद्धा तिथं भारनियमन कसं कमी करतात याचा आमचा प्रयत्न आहे. फीडरवरती थकबाकीच्या आधाराने आम्ही लोड शेडिंग करतो हे जे सांगणं आहे हे सुद्धा सर्वसामान्य जनतेला अपमानित करणारं म्हणणं आहे. एखाद्या फीडरवरती समजा 5,000 ग्राहक असतील तर त्यातले 5,000च्या 5,000 ग्राहक काही थकबाकी ठेवत नाहीत. थकबाकी ठेवणारे 1,000-1,200 असतात आणि त्या 1,000-1,200 लोकांसाठी तुम्ही 3,500 शिक्षा लोकांची 5,000 लोकांना होते. त्यांना होते. हा काय प्रकार मला आहे? सांगा राम दोतोंडे, अगदी- बारामतीमध्ये अगदी- तुमचे काही वीज बिल बुडवणारे लोक असतील, त्या थोडक्या लोकांमुळे तुम्ही सगळ्या बारामतीच्या ग्रामीण भागाला शिक्षा करताय, हे योग्य आहे का? साहेबांचा मुद्दा बरोबर आहे. फक्त या यंत्रणेच्या काही मर्यादा समजून घ्या. हा जो व्यवहार आहे विजेचा हा वायर बिझनेस आहे. तुम्हाला वीज द्यायची तर मला तुमच्या दारापर्यंत वायर आणावी लागते. हा वायरलेस बिझनेस नाही आहे मोबाईलसारखा की ज्याच्यामुळं जो पैसे भरतो त्याला सर्व्हिस द्यावी लागते. हे नाईलाजानी काही प्रामाणिक लोकांना याचा नक्कीच फटका बसतो. ज्या 400 लोकांचं मी म्हणतोय तिथं, ज्या 400 फीडरबद्दल मी बोलतोय तिथले 30% लोक पैसे भरतायत, त्यांना त्रास होतो हे मान्य आहे. परंतु त्यांना त्रास होतो 30% नाही, 70% भरतात. तिथं 70% लोक भरत नाही म्हणून 30% लोकांना त्रास होतो. ही वस्तुस्थिती आहे. आणि 70% भरत नाही असं तुम्ही म्हणताय. 70% भरत नाही म्हणजे 70% लॉस जिथं आहे त्याचा त्रास तर 30% होतोय, मान्य आहे. नाही, हे 70% लॉस आकड्यातला सांगतायत. मुळात थकबाकी ठेवणारे लोक किती आणि दुसरा मुद्दा ह्या सगळ्या चर्चा नाही, मला भंडारी तुम्हाला इथे महत्वाचा मुद्दा विचारायचा आहे. थकबाकी कोण ठेवतंय? हा. त्यांचे काही राजकीय हितसंबंध आहेत का? त्याशिवाय होतच नाही. राजकीय हितसंबंध आहेत. विजेची चोरी ही राजकीय आशीर्वादाने होते, त्याला हे गळती म्हणतात, चोरी म्हणत नाहीत. आणि चोरी थांबवता येत नाही, त्याला गळती थांबवता येत नाही. जे धनदांडगे आहेत आणि ज्यांना राजकीय आशीर्वाद आहेत ते थकबाकी ठेवतात आणि त्याचा बोजा तुम्ही लोड शेडिंगच्या नावाखाली इतरांवर टाकता. काय शिक्षा होते? विजेच्या क्षेत्रामध्ये याला वितरण हानी असं म्हटलं जातं की ज्या हानीबद्दल आपण बोलता, एक 4-5 वर्षापूर्वी या राज्यामध्ये 35% हानी होती, ती मागच्या वर्षी 16%वर आलेली आहे आणि आता या महिन्यामध्ये ती 14% आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तिथं काम होतंय, आपण बाकीच्या गोष्टी नियंत्रणात आणतोय, पण तो काही भाग तुम्हाला हे मान्य आहे का, हे जे म्हणतात की हितसंबंध आणि भ्रष्टाचार यामुळे ही वसुली होत नाहीये? नाही असं मला नाही वाटतं. राजकीय हितसंबंध किंवा भ्रष्टाचार नाहीये?
मी त्याच्यावर तुमच्या नाही मी विचारतो नाही, मला याच्यासाठी नाही, मला नाही की महावितरणच्या यंत्रणेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्यामुळे सुद्धा वसुली होत नाही, नाही. आणि हे सत्य आहे की नाही? आणि दोतोंडे साहेबांच्या माहितीसाठी आणखीन एक सांगतो की आम्हाला बाजारातली मिळणारी वीज महागच असते असं नाही, असं त्यांचा जो दावा आहे. यांनी MERC कडे वेळोवेळी दरवेळेला दरवाढ मागताना हेच सांगितलेलं आहे की आम्हाला बाजारात जास्त दराने महाग वीज खरेदी करावी लागते म्हणून दर वाढवून द्या. दरांचा हे जो दरवेळेला केलेलं आहे. दरांचा जो मुद्दा आहे त्याबद्दल एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देतो. मुळात असा कुठेतरी समज आहे की दर प्रशासक ठरवतात किंवा राजकीय ठरवलं जातं. मुळात प्रशासकही ठरवत नाही, राजकीय यंत्रणाही ठरवत नाही. दर ही कशाला लोकांची दिशाभूल ज्युडिशियल करता? यंत्रणा कशाला ठरवते. लोकांची दिशाभूल करत नाही? इतकी दिशाभूल केलेलं मी ऐकून घेणार नाही. MERC ही कारण हे quasi-judicial body आहे. MERC कडे दरवाढ मागायला गेल्याशिवाय जाणारच नाही. MERC स्वतःच्या आमची जी इच्छेने गरज- दरवाढ देत नाही. आमची आणि गरज हे आहे, दरवेळेला मागायला आमची जातात गरज का असेल तर जातात? आम्ही जाणारच. हे दरवेळेला मागायला आमचे- अशासाठी जातात आमची- की आम्हाला चढ्या दराने वीज खरेदी करायला लागते म्हणून आम्हाला दरवाढ द्या. हे आमचा निर्मितीचा खर्च वाढला म्हणून जात नाहीयेत, खरेदीचा खर्च वाढला म्हणून जात नाही. मुळामध्ये जर त्याच्याबद्दल किती दिशाभूल करायची? आणि ही ज्युडिशियल ठीक आहे, बॉडी आहे. मी येतो त्याच्याबद्दल मी येतो नवाब नाही. मलिक तुमच्याकडे. माझा वेळ संपलेला आहे. मी शेवटी नवाब मलिक यांच्याकडे जाणार आहे. त्यांचं मला आज खरंच मनापासून अभिनंदन करायचं आहे. महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त झाला नाहीये असं त्यांनी अप्रत्यक्षरित्या कबूल केलंय. अजून 1.5 वर्ष लागणार आहे. त्याबद्दल मला शेवटी तुमचं अभिनंदन करायचं. मी येणार अगदी, पण मला आधी शंतनू दीक्षित यांच्याकडे जायचं आहे. शंतनू दीक्षित, या सगळ्या वादंगामध्ये आता शेवटी अतिशय थोडक्यात तुम्ही एक खरं चित्र लोकांपुढे ठेवा. आम्हाला कळलंय महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त झालेला नाहीये, वीज निर्मिती वाढलेली नाहीये. हे जे सांगतायत वसुली न झाल्यामुळे लोड शेडिंग होत आहे, फिडर बंद केलेले आहेत, हे यांचं तांत्रिक कारण आहे. लोकांचा अनुभव आहे की अजून 24 तास वीज उपलब्ध होत नाहीये. कारण लोक तेव्हाच म्हणतील की जर लोकांना अशा प्रकारे वीज उपलब्ध झाली तरच लोड शेडिंग गेल्याचा अनुभव त्यांना येईल. तो येत नाहीये. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे अत्यंत खरं आहे की अजूनही लोकांना पूर्णपणे 24 तास वीज मिळत नाहीये आणि किंबहुना याच्या पुढच्या काळामध्ये ती वीज मिळणार आहे का ह्याच्याबद्दलची साशंकता अजूनही 100% आहे. याच्या दृष्टीने मी एक महत्त्वाचा मुद्दा मांडू इच्छितो की आपण जे खासगी वीज कंपन्यांच्या बरोबर करार केलेले आहेत तर त्यातनं आपल्याला कराराच्या नुसार योग्य दराने जे करारातले जे दर आहेत त्याच्यानुसार आणि ठरलेल्या वेळेला वीज मिळणार का ह्याच्याकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्यासाठी आपला जो वीज नियामक आहे त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे आणि आयोग आपलं काम हे प्रामाणिकपणे, निष्पक्षपातीपणे आणि न्यायपूर्ण करेल तरच आपल्याला या खासगी वीज कंपन्यांच्याकडनं ठरलेल्या दरामध्ये, ठरलेल्या वेळेमध्ये वीज घेऊन राज्याला भारनियमन मुक्त करणं शक्य होईल. अन्यथा आपल्याला याचप्रमाणे अधिक खर्चाच्या महागड्या तात्पुरत्या वीज खरेदीवरती अवलंबून राहून आपली आर्थिक परिस्थिती खालावत जाईल अथवा फार मोठ्या प्रमाणात दरवाढीला तोंड द्यायला लागेल. आणि त्या दृष्टीने नियामक आयोगाचं कामकाज हे फार महत्त्वाचं आणि त्यांची जबाबदारी ही फार महत्त्वाची आहे. आणि मी आशा करतो की नियामक आयोग त्यांच्यावरची ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडेल. तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे? नाही, मलिक साहेबांना एक मला शंका विचारायची की 12/12चा मुहूर्त जो टळला त्याच्यामागे मुख्यमंत्र्यांनी 31 डिसेंबरचा मुहूर्त दिलाय, हे कारण नाही ना? ठीक आहे, आपण शेवटी नवाब मलिक यांच्याकडे जाऊया. तो मी राजकीय प्रश्न विचारलाय, त्यांना फार अडचणीत आणू नका. पण नवाब मलिक साहेब, मी तुमचं खरंच अभिनंदन करतो. मला इतकंच सांगा, आज महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त झालेला नाही आहे आम्हाला कळलंय. 1.5 वर्षांनी तरी ते होणार आहे का? मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे. बघा, असं आहे, लोड शेडिंग मुक्त आहे. थकबाकी जिथे लोकांनी दिली तर बाजारातून खरेदी करून आजच्या घडीला लोड शेडिंग मुक्त आहे. स्वतःची निर्मिती क्षमता 2000 मेगावॅटनी वॅटनी वाढलेली आहे. 3500 मेगावॅटची कामं प्रगतीपथावर आहे. ह्या सगळ्या राज्यामध्ये जेव्हा वीज निर्मितीची कामं हातात घेण्यात आली, आपण सर्व संच निर्माण करण्याची कामं भेलला देतो. भारत हेवी इलेक्ट्रिकल कंपनीला त्यांच्याकडे ऑर्डर जास्त आहे, वेळेत ते आपल्याला संच पुरवठा नवाब करत जी, हे नाही. सगळं बरोबर आहे, त्यामुळे अडचणी थोडा- माहिती जरा आहेत ऐका आम्हाला. ना, मला जरा मला ऐका मला ना, फक्त ऐका एकच ना. प्रश्न, मी माझा वेळ आपल्याला- संपलाय नवाब मलिक, मला आपल्याला माफ इतकं- करा. हां, माझा वेळ मी संपलाय, मला फक्त एकच बोलू पाहिजे. इच्छितो की या राज्यामध्ये स्वतःची वीज निर्मिती करून मागेल त्याला वीज कनेक्शन आणि या राज्यातले वीज इतर राज्यातले विकण्याची क्षमता येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सरकार या राज्यामध्ये करून दाखवणार आहे. मी पुन्हा अभिनंदन करतो नवाब मलिक, तुमचं पुन्हा अभिनंदन करतो. 1.5 वर्षांनी हे होणार आहे याचा अर्थ असा आहे, आज झालेलं नाहीये. शेवटी पुन्हा एकदा स्वतःची प्रश्न बघा. वीज खरेदी करून आजही देऊ शकतो. ठीक आहे, पण पूर्णपणे खऱ्या अर्थाने लोड शेडिंग 1.5 वर्षांनी होणार आहे असं नवाब मलिक सांगताय. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा. पण 31 डिसेंबरचं काय? ठीक आहे, महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त करण्याच्या आश्वासनाला सरकारनं हरताळ फासलाय का? बघा पडद्यावर 90% लोक म्हणतायत होय सरकारनं हरताळ फासलाय.
आता जरी तांत्रिकदृष्ट्या लोडशेडिंग मुक्त आहे असं दाखवत असलं सरकार, 81% महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्त आहे असं म्हणणं आहे महावितरणच्या मुख्य महाव्यवस्थापकांचं, पण तरी सुद्धा खऱ्या अर्थाने तो लोडशेडिंग मुक्त व्हायचा आहे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.